हा बंगला मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले होते. परंतु 2004मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि तिथपासून खऱ्या अर्थाने बंगला घेण्यासाठीची आमची धडपड सुरू झाली आणि त्याला मूर्तरूप 2012मध्ये आलं. या 8 वर्षाच्या संघर्षादरम्यान फक्त कागदोपत्री आणि प्रशासनिक स्तरावर प्रयत्न करून, संघर्ष करून हा बंगला आता सर्वांसाठी खुला झाला. बंगला खुला झाल्यानंतर हा बंगला जवळजवळ 6,750 स्क्वेअर फीटमध्ये आहे. तर ही जागेचं आम्ही डेव्हलपमेंट केलेलं आहे. आता आपण पाहताय की व्यवस्थित आहे, सुस्थितीमध्ये आहे. परंतु ही जागा जी आहे ती कमी पडते. आजूबाजूला सर्व घरं झालेले आहेत, इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही जागा संकुचित झाली आहे, कमी झाली आहे. सुदैवाने बंगल्याच्या शेजारी 29 गुंठे जागा अजूनही रिकामी आहे. ही जी जागा आहे ती खाजगी प्लॉटधारकांची आहे. त्याच्यामध्ये 4 मालक आहेत. ही जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. शासन दरबारी अर्ज विनंत्या केलेल्या आहेत, नगर परिषदेकडे मागणी केलेली आहे आणि जे प्लॉटधारक आहेत त्यांच्या मीटिंग आणि बैठका झालेल्या आहेत. तर ते प्लॉटधारक जागा द्यायला तयार आहेत. परंतु आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या जागेची किंमत 9 कोटी रुपये अंदाजित होते. एवढी मोठी रक्कम स्मारक समितीकडे नाही. नगर परिषद आणि शासन यांचं असं म्हणणं आहे की ही रक्कम आम्ही देऊ शकत नाही. स्मारक समितीने ही रक्कम गोळा करावी, तो विकत घ्यावा, डेव्हलपमेंटला आम्ही फंड देऊ. त्याप्रमाणे स्मारक समितीने ठरवलं की ठीक आहे, आपण ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी म्हणून आम्ही आपले जे धम्मबांधव आहेत, आंबेडकर अनुयायी आहेत, आंबेडकर विचाराचे जे लोक आहेत समाजातील, त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि धम्मदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. या माध्यमाच्याद्वारे सर्वांना विनंती करेन की जे कोणी आंबेडकर विचारधारेशी त्याचे पाळणारे आहेत, मानणारे आहेत, अशा सर्व आंबेडकर अनुयायांनी ही ऐतिहासिक जी वास्तू आहे त्या ऐतिहासिक वास्तूच्या विस्तारीकरणासाठी आणि या ठिकाणी भव्यदिव्य स्मारक होण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करावं. प्रशासनिक स्तरावर असो किंवा धन देऊन असो किंवा आपली शारीरिक ऊर्जा म्हणजे तन मन धनाने या ठिकाणी आपली शक्ती आम्हाला द्यावी, पाठबळ द्यावं आणि ही जागा घेण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. या स्मारकामध्ये असलेल्या अभ्यासिकेद्वारे अनेक विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धा परीक्षा दिल्या त्यातील बरेच विद्यार्थी आज मोठ्या पदावरती असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचा जो वारसा आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढे नेल्याचं पाहायला मिळतं. कुठल्या प्रकारचे उपक्रम आपण या स्मारकामध्ये राबवतो? या स्मारकामधून मुख्य भर जो आहे बाबासाहेबांचा जो हेतू होता विद्यापीठ निर्मितीचा, तर त्या अनुषंगाने आम्ही शिक्षणावरती जास्त भर देतो. त्यासाठी म्हणून 24 तास हा बंगला जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचे, त्यांच्यासाठी इथं सुविधा दिलेल्या आहेत. लायब्ररी आहे, ते आपले या ठिकाणी येतात आणि अभ्यास करतात. भविष्यामध्ये आम्हाला अजूनही विस्तार करायचा आहे. त्या जागेसाठी आम्ही तो प्रयत्न करतो आहे. त्या जागेवरती आता इथं पार्किंगची गैरसोय आहे. त्याचबरोबर जर मोठा मॉब आला तर इथं वॉशरूम किंवा टॉयलेट याची गैरसोय होते किंवा कोणी आमचे भंते आले किंवा बौद्धाचार्य आले किंवा प्रचारक आले तर त्यांना निवासाची सुविधा आम्ही देऊ शकत नाही. तर या सुविधा निर्माण करण्यासाठी शेजारी जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये भव्य एक इमारत निर्माण करून त्या ठिकाणी छान अशी अभ्यासिका असेल, मेडिटेशन हॉल असेल, राहण्यासाठीचे काही सूट्स असतील, त्याचबरोबर भव्य अशी पार्किंगची व्यवस्था असेल, अशा प्रकारे मल्टी स्टोरेड बिल्डिंग उभी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या माध्यमातून धम्मप्रचार आणि आंबेडकर विचार याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा आमचा मानस आहे.